सर नमस्कार. मी लक्ष्मीकांत मनोहर बघाडे, दैनिक देशवेधला प्रतिनिधी आहे. बुलढाण्यात गेल्या 9-10 वर्षापासून मी काम करतोय. सर, आपण आपल्या जिल्ह्याचे काही भौगोलिक ऐतिहासिक असं काही महत्व आहे? जिल्ह्याला भौगोलिक पार्श्वभूमी चांगली लाभलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून पैनगंगा, पूर्णा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, खळपूर्णा अशा चांगल्या नद्या वाहलेल्या आहेत आणि या नद्यांचा स्रोत चांगला आहे. परंतु इथं सिंचनाची व्यवस्था प्रकारे झालेली नाही. खळपूर्णा आणि आता होणारा चिगाव प्रकल्प असे जर 2 प्रकल्प वगैरे तर बुलढाणा जिल्ह्यात तरी हा प्रकल्प नाही आहे. त्यामुळे सिंचनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना संधी मिळेल. बुलढाण्याची औद्योगिक पार्श्वभूमी पाहता सर्व ठिकाणी एमआयडीसी एरिया आहे. परंतु औद्योगिक परिस्थिती पाहिजे तशी डेव्हलपमेंट खामगाव वगळता सर्वत्र स्थिती खराब व्हायची. कारण आपल्याला 2020ला भारताला महासत्ता व्हायचं आहे. या अंतर्गत आपण देश केंद्र शासन विविध पातळीवर सध्या विविध योजना राबवत आहे. या योजना आपल्या जिल्ह्यामध्ये कितपर्यंत कार्यरत आहेत किंवा काय परिस्थिती आहे? बुलढाणा जिल्ह्यात योजना ज्या पंतप्रधान पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांसाठी योजना आलेल्या त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता अधिकाऱ्यांपर्यंतच पोहोचल्या. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचा लाभ व्हायला पाहिजे. तर तो असा बोटावर मोजण्यासारख्या शेतकऱ्यांना झालेला आहे. जो काही कर्जमाफी झालेली आहे त्याच्यातही कर्जमाफी कमी केली, मात्र पुन्हा कर्जाचा बोजा दबवण्यात आला आणि खरे शेतकरी वंचित राहून इतर लोकांचा त्याच्यात फायदा जास्त झालेला आहे. जनरली आता सामाजिक आर्थिक राजकीय स्थिती अशी आपल्या बुलढाणा जिल्ह्याची बुलढाणा जिल्ह्यात राजकीय परिस्थिती म्हणतात तर स्वातंत्र्यपूर्व लढ्यातही बुलढाणा जिल्ह्यानं सहभाग घेतलेला आहे. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस हे खामगावला आलेले आहे आणि बुलढाण्याची पार्श्वभूमी असतात तर बुलढाणा शहरातही स्वातंत्र्य लढ्यापासून चांगलं म्हणजे एक गांधी भवन तिथे तेव्हा काँग्रेसची सभा व्हायची. तिथे सुद्धा पाळीमुळे पाळले होते आणि इथे विरोधांनी सांगितलं इथे जिल्हाधिकारी काढले, बुलढाणा जिल्हाधिकारी काढले होते, जिल्हा परिषदेचे काढले होते. लढ्याचे जे सैनिक होते ते बुलढाणा जिल्ह्याच्या कारागृहात राहिलेले आहेत. बरं सर, आपण आपल्या जिल्ह्याच्या अंतर्गत असं पोषण नेतृत्व मिळालं का जेणेकरून प्रकर्षाने आपले स्थानिक लेवलचे प्रश्न त्यांनी विधानसभेत लोकसभेत प्रकर्षाने मांडले? बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार जास्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गावचे कमी असले तरी हा जिल्हा काँग्रेसचा जिल्हा आरपीआयसाठी होता. आरपीआयचा इथे आमदार निवडून घ्यायचा. त्याच्यानंतर पार्श्वभूमी बदलली भाजपचा आला. त्याच्यानंतर काँग्रेसचा इथं गड होता, काँग्रेसचा शिवसेनेचा गड झाला. परंतु जर केंद्रात सरकार पाहिलं तर फक्त एकच भारतीय शिक्षण संस्था होती. केंद्राने निवडून आले तर इथं अर्थमंत्री झालेले आंध्र होते यांनी विकासात्मक पावलं उचलली, परंतु तरी एवढं काही डेव्हलपमेंट होऊ शकलं नाही. स्थानिक समस्या बुलढाण्याच्या प्रमुख काय आहे? पाणी सर्वात जास्त महत्वाचा प्रश्न असेल तर पाणी, वीज आणि रस्ते हे मूलभूत प्रश्न आहे. याकडे पाहिजे त्याच्या पद्धतीने लक्ष द्यायला लागली. परंतु आता थोडंफार म्हणजे इथं विरोधक जास्त असल्यामुळे विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे शासनाकडून पाहिजे त्याच्या पद्धतीनं निधी मिळत नाही. निधी न मिळालं शहरात आणि इथं विकासात्मक होऊ शकत नाही. आणि शहराची पार्श्वभूमी पाहिली तर विकास करण्याची जबाबदारी नगरपालिकेवर असते. कारण त्यांना मिळणारा फंड, त्यांना 12 वित्त आयोगातून मिळणारा फंड आणि इतर मिळणारा फंड त्यातून ते शहराचं डेव्हलपमेंट करायला पाहिजे. शहराची डेव्हलपमेंट अध्ययन तरी केली आणि नेमकं कारण काय वाटतं? ते राजकीय त्याच्यात इच्छाशक्ती नाही करण्याची किंवा राजकीय वय नसते त्यामुळे करत नसतं ते असं वाटतं. तुमच्या दृष्टिकोनातून असा कोणता महत्वाचा प्रश्न आहे जो स्थानिक प्रतिनिधींनी विधानसभेत लोकसभेत मांडला नाही आणि तो गरजेचा आहे? ते कसा प्रश्न इथे स्थानिक प्रश्न जे आहेत ते इथले जे लोकल जे आमदार आहेत त्यांनी मांडलेले आहेत. त्याबद्दल काय अडचण नाही. वारंवार प्रश्न मांडलेले आहे आणि ते पेपरमधूनही आणि तसंच लोकांनी जर पाहायची शिकले बरोबर तरी प्रश्न मांडताना केले आहे. त्याबद्दल काही दुमत विरोधकही मानतात की इथलं विरोधक आमदार असतात त्यांनी इथले प्रश्न उपस्थित केलेले आहेत. बरं, असं कोणतं तुमच्या दृष्टिकोन आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाचं वाटतं तुम्हाला? सिंचन व्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था म्हटली तर बुलढाणा जिल्ह्यात शैक्षणिक व्यवस्था चांगली आहे. आता जिल्ह्यात सुधारणा होऊ लागलेली आहे. शैक्षणिक वाटचाल चालली आहे. तसं तरी इथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे
आपण वृत्तपत्र म्हणून बरेच दिवशीचे काम करताय. तुमच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपली वृत्तपत्राची भूमिका काय आहे या सर्व डेव्हलपमेंट विषयी? आम्ही वृत्तपत्रातून हे जे डेव्हलपमेंट व्हावं त्यासाठी आम्ही वारंवार प्रश्न उपस्थित करतो आणि देशवासीनेच हे प्रश्न उपस्थित केले म्हणून ते वर्षे रस्ते उडायचे, पाण्याचा प्रश्न सुद्धा बरेच मोठा प्रश्न, सिमेंटचा प्रश्न निश्चित केला आहे आणि मूळ शेतकऱ्याचा प्रश्न हा निश्चित सोडलेला आहे. शेतकरी आत्महत्या प्रश्न जर स्पेशल लावा असतात तर तो कुठल्याही पद्धतीने सुटल्या असताना शेतकऱ्यांना न्याय मिळाला. थँक्यू.